अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली। सत्र न्यायालयाने या सुनावणीसाठी राणा दाम्पत्याला हजर राहण्याचे आदेश दिले होते। मात्र शासकीय कामानिमित्त राणा दाम्पत्य मुंबई बाहेर असल्याने ते सुनावणीला हजर राहू शकत नाही, असे त्यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी सांगितले व सुनावणीसाठी आणखी तारीख वाढवून देण्याची मागणी केली। ती मान्य करत कोर्टाने सुनावणी जवळपास 1 महिना पुढे ढकलली आहे। पुढील सुनावणी 15 जून रोजी होणार आहे। त्यामुळे जामीन रद्द होऊन अटकेची टांगती तलवार असणाऱ्या राणा दाम्पत्याला तुतास दिलासा मिळाला आहे। जो कह रहे हैं कि ये गवर्नमेंट के खिलाफ है, हमारा बोलना ये है कि ऑनरेबल चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे साहब अकेले सरकार नहीं बनाते। उनके ढेर सारे जो मंत्री है वो उनके साथ में सरकार बनाते हैं। तो किसी एक शख्स के खिलाफ अगर आ जाए तो वो सरकार के खिलाफ नहीं होता, वो किसी एक इंडिविजुअल के खिलाफ होता है। ये आर्गुमेंट जो हमने बेस की, ये सुप्रीम कोर्ट के जजमेंट के बुनियाद के ऊपर बेस की। अब कोर्ट के सामने ये आर्गुमेंट रखी गई है। कोर्ट इसको कैसे एक्सेप्ट करता है, कैसे अप्रिशिएट करता है, ये तो ऑर्डर आने के बाद में हमको पता चलेगा। देशातली बहुसंख्य जी हिंदू जनता आहे त्यांना असं वाटलं पाहिजे की हे सरकार हिंदूंच्या विरुद्ध आहे, हे सरकार आपलं नाही। मग तसं करण्यासाठी काय, त्याच्यासाठी हनुमान चालीसा हे एक अस्त्र म्हणून वापरलं गेलं। कारण त्यांना माहिती होतं घरी येतो बोलल्यावर जर ते नाही बोलले तर त्याचं आपण भांडवल करू शकतो, म्हणून हनुमान चालीसा वाचायला आम्हाला मना केली, म्हणून हे हिंदुत्वाच्या विरुद्ध आहेत। अशा प्रकारचा स्टँड घेण्यासाठी या घटनेचा वापर केला गेला आणि म्हणून हे 124 असं आमचं म्हणणं आहे। जामिनावर तुरुंगाबाहेर आल्यानंतर राणा दाम्पत्याने जामिनाच्या अटीचा भंग केला आहे, त्यामुळे त्यांचा जामीन रद्द झाला आहे, असा दावा सरकारी वकिलांनी केला आहे। त्यामुळे त्यांची पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली आहे। यावर राणा दाम्पत्याने कोर्टाच्या कोणत्याही अटीचे उल्लंघन केले नाही, असा दावा राणांचे वकील रिजवान मर्चंट यांनी केला आहे। के ऊपर कैंसिलेशन ऑफ बेल की एप्लीकेशन के ऊपर जो नोटिस इश्यू की थी, उस ऑर्डर के अंदर जज साहब का डायरेक्शन था कि दोनों नवनीत कौर राणा और उसके हस्बैंड रवि राणा को कोर्ट में मौजूद रहना था। लेकिन अपनी जो पार्लियामेंट्री स्टैंडिंग कमेटी की ड्यूटी के हिसाब से उनका किसी एक इम्पॉर्टेंट मीटिंग में रहना ज़रूरी था, इसलिए वो आ नहीं सकी। प्लस उनकी तबीयत ख़राब होने की वजह से उनके शौहर जो है वो उनके साथ में मीटिंग में प्रेजेंट है, तो इसलिए दोनों ने एप्लीकेशन फाइल की एग्जेम्पशन के लिए फॉर टुडे। कोर्ट ने उनको एग्जेम्प्ट कर दिया है। जो एप्लीकेशन को कैंसिलेशन ऑफ बेल जो फाइल की थी उसका हमने रिप्लाई फाइल कर चुके हैं। उस रिप्लाई के अंदर इन शॉर्ट सिर्फ इतना कहना चाहूँगा कि हमने ये क्लेम किया है कि देयर इज़ नो ब्रीच ऑफ कंडीशन ऑफ बेल। हमने बेल की किसी कंडीशन को ब्रीच नहीं की है। ये प्रोसिक्यूशन का सिर्फ एक क्लेम है कि ब्रीच ऑफ कंडीशन है। हनुमान चालीसा पढ़ने से कोई किसी को रोक नहीं सकता। इट इज़ अ पार्ट ऑफ द फंडामेंटल राइट ऑफ फ्रीडम टू रिलीजन। कोर्ट का सिर्फ इतना डायरेक्शन था कि इस केस के सिलसिले में आप कोई इंटरव्यू नहीं देंगे। हमारा दावा यह है कि हमने इस केस के सिलसिले में जो कि हनुमान चालीसा मातोश्री पर पढ़ने के बारे में था, उस केस के बारे में हमने कोई इंटरव्यू नहीं दिया। 124A को लेके और ना तो देंगे। सर 124A को लेके भी बातें सेडिशन के अंदर वी मेड द स्टेटमेंट इन द रिप्लाई कि 124A has been now considered by the Supreme Court. There are certain directions of the Supreme Court, no further cases to be registered, no further investigation to be done. And if there is no further investigation to be done, then any particular condition, by keeping in mind the offence of 124A, cannot be imposed. रिप्लाई में आपने कहा है कि आप लोगों ने हनुमान चालीसा या जिस मसले पर इनकी गिरफ्तारी उस बारे में मीडिया से कोई बात नहीं की, कभी बात नहीं। हनुमान चालीसा मातोश्री पर पढ़ने का सब्जेक्ट मैटर FIR का है। हमने उस सब्जेक्ट मैटर के बारे में कोई डिस्कशन नहीं की, यानी कि हनुमान चालीसा मातोश्री पर पढ़ने के बारे में उसका कोई जिक्र, कोई प्रेस मीडिया, किसी के सामने कोई इंटरव्यू नहीं है। हनुमान चालीसा जनरली पढ़ने के ऊपर कोई कोर्ट, कोई शख्स, कोई अथॉरिटी रोक टोक नहीं लगा सकती। कोर्ट ने जो कंडीशन बेल की इम्पोज की है वो एक रीजनेबल कंडीशन है एक्सरसाइज ऑफ फंडामेंटल राइट के ऊपर कि केस के रिलेशन में आप कोई इंटरव्यू नहीं दोगे। उस कंडीशन को उन्होंने दोनों ने फॉलो किया है। देयर इज नो ब्रीच, ना तो किए है ना तो करने का इरादा है। सर साथ ही सरकारी वकील ने और एक मांग की थी कि इसके आगे भी वो इससे रिलेटेड कोई इंटरव्यू ना दे, तो उसके बारे में कोर्ट जो ने क्या बेल की कंडीशन है वो अभी तक मॉडिफाई नहीं हुई, ना तो विकेट हुई है। तो जो कंडीशन है कि इस केस के सिलसिले में आप कोई इंटरव्यू नहीं दोगे, वो कंटिन्यू होगा। तो उसके लिए एक स्पेशल ऑर्डर की जरूरत थोड़ी है, डायरेक्शन की जरूरत थोड़ी है। जामीन देताना हनुमान चालीसा वादावर माध्यमांशी न बोलण्याची ताकीद
उच्च न्यायालयाने दिली होती. मात्र राणा दाम्पत्याने या अटींचे उल्लंघन केले असे सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आले. यावर रिजवान मर्चंट यांनी सांगितले की कोर्टाच्या अटीनुसार राजद्रोहासंबंधी वादावर राणा दाम्पत्याने कोणतेही वक्तव्य प्रसारमाध्यमांसमोर केलेले नाही. केवळ तुरुंगात आपल्याला मिळालेल्या वागणुकीची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तो त्यांचा हक्क आहे. त्यामुळे त्यांना जामीन रद्द करू नये. तसेच सविस्तर बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ द्यावा अशी मागणी रिजवान मर्चंट यांनी केली आणि न्यायालयाने ती मान्य केली. राजद्रोह कायद्यानुसार यापुढे गुन्हे दाखल न करण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केली आहे. या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. तो निकाल काय येतो हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने जामीन रद्द करण्याच्या मागणीवरील सुनावणी जवळपास 1 महिना पुढे ढकलली. राणा दाम्पत्य सध्या लडाखमध्ये आहेत. त्यामुळे आज सुनावणी दरम्यान हे दोघे नेते कोर्टात हजर राहू शकणार नाही. विशेष म्हणजे राणा दाम्पत्याला जोरदार प्रत्युत्तर देणारे शिवसेना नेते संजय राऊत देखील आपल्या कुटुंबियांसह लडाख दौऱ्यावर आहेत. नवनीत राणा आणि संजय राऊत हे परराष्ट्र मंत्रालयाशी संलग्न असलेल्या संसदीय स्थायी समितीचे सदस्य आहेत. समितीच्या कामानिमित्त हे दोन्ही नेते सध्या लडाखमध्ये आहेत. कालच राणांनी लडाखमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली होती. तर संजय राऊत यांनी लेह लडाख हा अपूर्व संगम असल्याचे ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले हे दोन नेते लेह लडाखमध्ये एकमेकांच्या समोरासमोर येणार का, एकमेकांशी काही चर्चा करणार का, याकडे माध्यमांचे लक्ष आहे. 23 एप्रिलला राजद्रोहाच्या आरोपाखाली राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयाने 2 मे रोजी त्यांना जामीन मंजूर केला. हनुमान चालीसा वादासंबंधी माध्यमांसमोर काहीही बोलू नये, या प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊ नये, या प्रमुख अटींवरच न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. मात्र 8 मे रोजी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. लीलावती रुग्णालयाच्या बाहेर पत्रकारांना संबोधित करताना हनुमान चालीसासाठी मी 14 दिवस तरी काय 14 वर्ष तुरुंगात राहण्यास तयार आहे. राज्यात हनुमान चालीसा म्हणणे गुन्हा आहे का? मला महाविकास आघाडी सरकारने कोणत्या चुकीची शिक्षा दिली, असा सवाल नवनीत राणांनी राज्य सरकारला केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हिंमत असेल तर त्यांनी राज्यातील कोणताही जिल्हा निवडावा व त्या जिल्ह्यात माझ्या विरोधात निवडणुकीला उभे राहून दाखवावे, असे आव्हानच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले. आणि मी त्यांना चॅलेंज करते उद्धव ठाकरेजींना की तुमच्यामध्ये जर दम असाल तर तुम्ही लोकांमध्ये या, लोकांमध्ये निवडून दाखवा आणि त्यांच्या विरोधात मी उभी राहीन. त्यांनी मतदारसंघ निवडावं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मतदारसंघ त्यांना वाटते त्या मतदारसंघात त्यांनी उभे राहावं आणि त्यांच्या ऑपोजिटमध्ये एक महिलाची ताकद आणि इमानदारी आणि स्वतःच्या नावावर भरोश्यावर आम्ही मेहनत करून त्या मतदारसंघामध्ये निवडून येऊ आणि तेव्हा त्यांना माहीत पडेल की जनताची ताकद म्हणजे काय असते. यावेळी रवी राणा यांनीही राज्य सरकारवर टीका केली. या वक्तव्यानंतर राणा यांनी या प्रकरणाबाबत माध्यमांशी न बोलण्याच्या अटीचे उल्लंघन केले, अशी तक्रार सरकारी वकील दीपक घरत यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. आज कोर्टामध्ये त्यांना मागच्या तारखेला नोटीस देऊन आज हजर राहायला सांगितलं होतं. परंतु ज्या वेळेला मी कोर्टात आलो तेव्हा मला कळलं की आम्हाला नोटीसची कॉपीच दिली नाही. कारण सुप्रीम कोर्टाने त्याच्यात 124A जे आहे ते ॲबियन्समध्ये स्थगित ठेवलेलं आहे. त्यामुळे परंतु या केसमध्ये इतर सेक्शन्ससुद्धा असल्यामुळे आणि आरोपींनी जो शर्तींचा भंग केलेला आहे, अटी आणि शर्तीचा, त्याच्याशी त्यांना लावलेले जे सेक्शन्स आहे 124A त्याचा काहीही संबंध नसल्यामुळे त्याच्यावर आम्ही युक्तिवाद करण्यासाठी आज न्यायालयासमोर प्रार्थना केली. कारण नोटीस जरी लागली तरी नसली तरी आरोपींचे वकील आज न्यायालयात हजर होते. त्यामुळे आम्ही न्यायालयात सांगितलं की युक्तिवाद ऐकण्यास काहीही हरकत नाही. परंतु न्यायालयाने त्यांची उपस्थिती नोंद करून घेऊन आता युक्तिवादासाठी पुढची तारीख दिलेली आहे. आज एक ॲप्लिकेशन देखील त्यांनी दाखल केलेलं आहे जे कुणासोबत न आणण्याचं, सार्वजनिकरित्या ते न करण्याचं म्हटलेलं आहे. काय नाही, त्यांनी एक काहीतरी कागद आणलेले आहेत
आणि मला पण त्यांनी विनंती केली की पोलिसांना सुद्धा ते द्यायचे नाहीत किंवा मीडियाला पण द्यायचे नाहीत. बोले ठीक आहे, आता ते जर कॉन्फिडेन्शियल असले तर मी सुद्धा बघू की नको विचार करतो. तुम्ही आणखी एक मागणी केली की त्यांना इथून पुढे इंटरव्ह्यू देण्यास मज्जाव करण्यात यावा. त्यावर कोर्ट काय म्हणाला? कोर्टाने बरीच लांबची तारीख दिलेली आहे. 15 जून तारीख आता याच्यात ठेवलेली आहे. तोपर्यंत त्यांना जे काय चाललेलं आहे त्याच्यावर म्हणजे इतर ते प्रतिबंध थोडी आवश्यकता वाटते, म्हणून आम्ही एक कोर्टाला विनंती केली. पण कोर्ट म्हणते 15 जूनलाच काय ते बघू. 15 जूनला त्यांना स्वतः यावं लागेल की काय, याबाबत काय स्पष्टता दिली आहे का? कायद्याप्रमाणे त्यांना स्वतःला यावं लागेल. आज पण त्यांना स्वतःला यायला पाहिजे होतं, परंतु कोर्टासमोर आज त्यांनी त्यांची उपस्थिती माफ करण्यासाठी अर्ज केला आणि कोर्टाने आजच्या दिवसापुरती त्यांना उपस्थिती माफ केलेली आहे. 15 तारखेला त्यांना यावं लागेल.